नमस्ते. वेनेटर करिअर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोशल फार्मसी या सब्जेक्टविषयी सखोल असा अभ्यास करणार आहोत. दॅट्स वाय ॲज पर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ER 2020 and under MSBT this subject given code 20115, that is SPT. Today we will see first what comes under this social pharmacy subject. That is, this course explores the vital role of pharmacist in public health. म्हणजेच फार्मासिस्ट हा पब्लिक हेल्थमध्ये कसा निगडीत असला पाहिजे याचा सखोल आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर हेल्थच्या रिलेटेड डिफरंट अशा पॉलिसीज असतात. डिफरंट टाईपचे डिसीज होतात इंडिव्हिज्युअलला. त्या पद्धतीनं डिफरंट टाईपच्या हेल्थ रिलेटेड पॉलिसीज ह्या फार्मासिस्टला माहीत असणं गरजेचं आहे. फार्मासिस्टला माहीत जर असेल तर तो पब्लिकला माहिती देऊ शकतो. एखादा डिसीज झालेला असेल, दॅट इज प्रिव्हेंटिव्ह केअर कशी घ्यायची, त्याच्यासाठी कुठली काळजी घ्यायची, कुठल्या दवाखान्यामध्ये जायचं किंवा कुठले मेडिसिन्स घ्यायचे किंवा कधी घ्यायचे, अँड ग्लोबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि हा जो सोशल फार्मसीमध्ये फार्मासिस्टचा रोल आहे हा ग्लोबली देखील फार्मासिस्टनी इन्क्रीज करणं अत्यंत आवश्यक आहे. लेट्स एम्बार्क ऑन दिस जर्नी टू अंडरस्टँड हाऊ फार्मसी इंसेक्ट विथ सोसायटी अँड पब्लिक वेलफेअर. आता हा सब्जेक्ट आपण शिकत असताना आपण सर्वात महत्त्वाचं असं आहे की फार्मासिस्ट म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी त्याचं क्वालिफिकेशन कंप्लीट करतो, त्याच्यानंतर तो रजिस्ट्रेशन करतो आणि प्रॅक्टिस करायला सुरू करतो, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की रजिस्टर्ड फार्मासिस्ट. हा जो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे यांनी सोसायटीमध्ये फिरत असताना किंवा जात असताना किंवा त्याच्याकडं डिफरंट टाईपचे कस्टमर येत असतात मेडिसिन घेण्यासाठी डॉक्टरांनी प्रिस्क्राईब करून दिलेली, तर सोसायटीमध्ये फार्मासिस्टचा रोल कसा असला पाहिजे आणि पब्लिक वेलफेअर सर्व पब्लिकला कुठल्या पद्धतीची हेल्प केली पाहिजे हे फार्मासिस्टचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यानंतर आपण सोशल फार्मसीच्या अंडर हा स्कोप जो आहे हा आपण सुरुवातीला पाहूयात सिलेबस स्टार्ट करण्याच्या अगोदर. दिस कोर्स इज डिझाईन टू इम्पार्ट बेसिक नॉलेज ऑन पब्लिक हेल्थ, एपिडेमियोलॉजी, प्रिव्हेंटिव्ह केअर अँड अदर सोशल हेल्थ रिलेटेड कन्सेप्ट. आता हा सोशल फार्मसीचा स्कोप व पब्लिकला किंवा समाजामध्ये कशा पद्धतीनं आहे, तर प्रत्येक पब्लिकला आपल्या हेल्थविषयीचं बेसिक नॉलेज जे आहे ते माहीत असणं गरजेचं आहे आणि ते फार्मासिस्टनी माहीत करून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एपिडेमियोलॉजी व एखाद्या एरियामध्ये कुठला डिसीज झालेला आहे, कशामुळं झालेला आहे, म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह एजंट कुठला आहे, किती पर्सेंटमध्ये तो एरिया त्या XYZ डिसीजने ग्रासलेला आहे. मग हा डिसीज जर समजा स्प्रेड होत असेल तर फार्मासिस्टला ज्ञात असणं गरजेचं आहे की कुठल्या पद्धतीची प्रिव्हेंटिव्ह केअर घेतली पाहिजे किंवा काही कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपण पब्लिकला देऊ शकतो का, जेणेकरून एखादा डिसीज जो आहे त्याच्याशी रिलेटेड कुठली केअर घेतली पाहिजे व केअर घेऊन देखील जर क्युअर एखादा डिसीज झाला नाही तर आपण डॉक्टराकडं जाऊन आपण जे काय प्रिस्क्राईब करून दिलेली मेडिसिन्स आहेत ते कशा पद्धतीने घेतली पाहिजे. तर हे एक सोशल फार्मसीचा स्कोप आहे. आल्सो टू एम्फसाइज द रोल ऑफ फार्मासिस्ट इन द पब्लिक हेल्थ प्रोग्राम. आता याच्यामध्ये फार्मासिस्टनी डिफरंट टाईपचे प्रोग्राम्स हे ऑर्गनाईज करणं गरजेचं आहे. कुठला डिसीज कुठल्या पद्धतीनं स्प्रेड होतो, त्याचा कुठला पॉझिटिव्ह एजंट आहे, तो कशा पद्धतीनं इंडिव्हिज्युअल्समध्ये लागू होतो. तर या पद्धतीचं नॉलेज हे फार्मासिस्टनी पब्लिकला देणं डिफरंट टाईपचं प्रोग्राम ऑर्गनाईज करून
हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण कोर्स ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहे. ॲक्च्युअल दिस कोर्स विल डिस्कस अबाउट बेसिक कन्सेप्ट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक 4-5 कन्सेप्ट दिलेले आहेत. किंवा सोशल फार्मसी हा सब्जेक्ट विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयरच्या शिकल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांनी काय ह्या सोशल फार्मसीचं ऑब्जेक्टिव्ह घेतलेले आहेत, ज्या पद्धतीने दिलेले आहेत, पण ते विद्यार्थ्यांना समजलेले आहेत का. तर पब्लिक हेल्थ अँड नॅशनल हेल्थ प्रोग्राम, पब्लिकशी रिलेटेड गावागावामध्ये, खेड्यामध्ये, तालुका लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला आणि त्याच्यानंतर नॅशनल लेवलला जे डिफरंट टाईपचे डिसीजेस होत आहेत पब्लिकमध्ये, त्या पद्धतीनं नॅशनल हेल्थच्या रिलेटेड प्रोग्राम ऑर्गनाईज केलेले आपण या कोर्सच्या अंडर पाहतोय, या सिलेबसच्या अंडर पाहतोय. त्याच्यानंतर सेकंड आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. आता याच्यामध्ये एखादा डिसीज झालेला असेल तर कुठल्या पद्धतीनं हेल्थची केअर घेतली पाहिजे. एखादा डिसीज एखाद्या कम्युनिटीमध्ये स्प्रेड होत आहे तर त्या पद्धतीचा डिसीज आपल्या कम्युनिटीमध्ये किंवा वेगळ्या कम्युनिटीमध्ये किंवा ऑल ओव्हर एखाद्या व्हिलेजमध्ये, तालुक्यामध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला स्प्रेड होणारा जो आहे तो प्रिव्हेंट करता येईल. दॅट इज नथिंग बट प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. आफ्टर दॅट थर्ड वन इज द फूड अँड न्यूट्रिशन रिलेटेड हेल्थ इश्यूज. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय भारतामध्ये किंवा अन्य देशामध्ये देखील फूड म्हणजेच आपण त्याला पोव्हर्टी किंवा हंगरी असं म्हणतोय की ज्याच्यामुळं बरेच सारे डिसीजेस, फॉर एक्झाम्पल माल न्यूट्रिशन असेल तर अशा पद्धतीचं फूड जे आहे म्हणजे बॅलन्स डाईट किंवा आपण त्याला असंही म्हणू न्यूट्रिशिव्ह फूड, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रियंट असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय कार्बोहायड्रेट असेल, लिपिड असेल, प्रोटीन असेल, दॅट कंटेनिंग फूड should be ate by each and every and individuals, as well as micronutrient are also essential. That is known as the nutrition. That means different types of vitamins which are very important for our growth. After that, health education and health promotion. आता हे फार्मसी, सोशल फार्मसी सब्जेक्टमध्ये फार्मासिस्टनी हेल्थच्या रिलेटेड कम्युनिटीमध्ये एज्युकेशन म्हणजेच काय, एखादा डिसीज आहे तर तो कशा पद्धतीनं होतो, कशा पद्धतीची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं हा डिसीज आपल्याला टाळता येऊ शकतो, तर अशा पद्धतीचं एज्युकेशन आणि हेल्थ कशा पद्धतीनं डिसीज नसलेलं हेल्थ म्हणजे वेलबिंग कसं राहील याच्याकडे देखील फार्मासिस्टने ईच अँड एव्हरी टाईप ऑफ कम्युनिटीमध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आफ्टर दॅट लास्ट वन इज द जनरल रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. अंडर दिस पॉईंट फार्मासिस्ट इज सर्वांना ज्ञात आहेच. फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि पेशंट याच्यामधला लायजन आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये दुवा म्हणतो. तर फार्मासिस्टनी एखाद्या पेशंटला किंवा कुठलं औषध आहे कशा पद्धतीनं ते घेतलं पाहिजे किंवा ते किती वेळा घेतलं पाहिजे अशा पद्धतीची एक फार्मासिस्टची पब्लिकमध्ये हेल्थ रिलेटेडची एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. आफ्टर कोर्स ऑब्जेक्टिव्ह वी विल सी नेक्स्ट दॅट इज कोर्स आउटकम. आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर व फार्मासिस्टनी काय काय करायला पाहिजे, एखादा डिसीज असेल तर हे आपण पाहिलेलं आहे. आफ्टर दॅट वी विल सी कोर्स आउटकम. दॅट इज ऑलरेडी हॅव टोल्ड आफ्टर कंप्लिशन ऑफ धिस सोशल फार्मसी, दॅट इज फर्स्ट इयर डिप्लोमा इन फार्मसी कोर्स, डिस्कस अबाउट काय शिकला विद्यार्थी ह्या सोशल फार्मसीच्या माध्यमातून. तर नंबर 1 डिस्कस अबाउट रोल ऑफ फार्मासिस्ट इन द व्हेरियस नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. आता याच्यामध्ये फार्मासिस्टचे रोल डिफरंट नॅशनल प्रोग्राम, मग याच्यामध्ये डिफरंट टाईपचे नॅशनल लेवलला कुठले कुठले प्रोग्राम ऑर्गनाईज करणं गरजेचं आहे.
जसे की आपण म्हणतो इम्युनायझेशन शेड्यूल आहे, कुठला डिसीजची साथीचा रोग आलेला आहे, तर त्या पद्धतीनं फार्मासिस्टनी काय करायला पाहिजे नॅशनल लेवलला. तर हे पब्लिकसाठी हा एक फार्मासिस्टचा अत्यंत महत्त्वाचा रोल पार पाडलेला आपण पाहतोय कोर्स आउटकमच्या माध्यमातून. सेकंड पॉईंट आहे डिस्क्राईब व्हेरियस सोर्सेस ऑफ हेल्थ हजार्ड्स अँड डिसीज प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. बऱ्याच वेळेला काय होतं, डिस्क्राईब व्हेरियस सोर्सेस. आता हेल्थला बिघडवण्याचं काम बऱ्याच साऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये गोष्टी असतात, त्या पण रिस्पॉन्सिबल असतात. आणि त्याच्यानंतर एखादा डिसीज, हजार्डस डिसीज म्हणजे एखादा शरीरावरती विपरीत परिणाम झालेला असेल, काय एन्व्हायरमेंटमध्ये बदल झाला, डस्ट पार्टिकल आहेत किंवा एकदम थंडीचं वातावरण झालेलं आहे, त्याला आपण हेल्थ हजार्डस असं आपण युजली म्हणत असतो. तर त्या पद्धतीचं जर समजा काय आपल्याला हजार्डस असे इफेक्ट प्रोड्यूस झाले बॉडीवरती, तर आपण त्यासाठी कशा पद्धतीचे प्रिव्हेंटिव्ह मेजर त्या डिसीजबद्दल घेतले पाहिजेत हे ॲज अ फार्मासिस्ट म्हणून माहीत असणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट थर्ड वन इज डिस्कस द हेल्थ केअर इश्यू असोसिएटेड विथ फूड अँड न्यूट्रिशनल सबस्टन्सेस. आता याच्यामध्ये आपल्याला मगाशी आपण बोललो की सर्वात महत्त्वाचं आपलं अन्न आहे. कारण आपण ज्यावेळेस बॅलन्स डाईट म्हणतो, ज्यावेळेस आपण ते अन्न ग्रहण करतो, खातो, वेळेवर खातो, चांगलं खातो, त्यावेळेस आपल्याला कुठलाही हेल्थ रिलेटेड डिसीज किंवा ॲबनॉर्मॅलिटीज ही प्रोड्यूस झालेली आपल्याला दिसत नाही. आणि त्याचसोबत न्यूट्रिशनल काय म्हटलेलं आहे सबस्टन्सेस, तर त्याच्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस करणारे म्हणजेच साधारणतः डिफरंट टाईपचे मगाशी जसं आपण म्हटलं व्हिटॅमिन्स, आपण जे काही खातो त्याच्यामध्ये व्हिटॅमिनयुक्त म्हणजेच सत्वयुक्त आपण फूड घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपलं हेल्थ हे अगदी व्यवस्थित राहू शकतं, कुठलीही व्याधी आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवते. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज डिस्क्राईब जनरल रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. तर जनरल रोल काय आहे हो, तर फार्मासिस्टनी प्रत्येक पेशंटला आपण त्याला जेवढं काही नॉलेज असेल तेवढं, एखादा डिसीज याच्यामुळं होतो किंवा पाणी स्वच्छ पाणी प्या किंवा पाणी गाळून प्या, अशा पद्धतीचे सल्ले देणं किंवा त्याचा एक महत्त्वाचा रोल आहे पब्लिकमध्ये. आणि कम्युनिटी ही आपली कशी रोगमुक्त ठेवता येईल हे देखील फार्मासिस्टचं आद्य कर्तव्य आहे. तर हे कोर्स आउटकम हे जे आहे, तर हे 4 पॉईंट आपण पाहिलेले आहेत. म्हणजेच विद्यार्थी आपला ज्या वेळेस सोशल फार्मसी शिकतो, बाहेर पडतो, फर्स्ट इयर पास होतो, तर त्यावेळेस काय शिकला, तर हे 4 पॉईंट त्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण DPEच्या कोर्ससाठी वेनेटर करिअर्सचा ॲप डाउनलोड करा.